बुलेटिनची सुरुवात करूया महत्वाच्या बातमीनं। भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले। प्रभू रामाप्रमाणे रामायणाचाही उद्धव ठाकरे यांना विसर पडलाय। मशालीनं नाही तर हनुमानाच्या शेपटीनं लंका जाळली होती, आता जनतेच्या शेपटीनं तुमची लंका जाळली। हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणाऱ्यांनी राम मंदिराची चिंता करू नये, अशा शब्दात नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। रामायण देखील उद्धवजी ठाकरे विसरलेली दिसतायत, कारण मशालीने लंका जाळली नव्हती तर हनुमंतरायाच्या शेपटीने लंका जाळली होती। हा इतिहास आहे, हे रामायणातला दाखला आहे। उद्धवजी ठाकरे, प्रभू रामचंद्रांना तुम्ही विसरला। तुमच्या अहंकाराची लंका जनतेच्या शेपटीने जाळून टाकलेली आहे, हे देखील तुम्ही विसरला। हनुमंतरायाच्या शेपटीचा आक्रोश विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला भोगावा लागला। हनुमंतरायाच्या शेपटीमुळेच तुम्हाला तुमची लंका जाळून घ्यावी लागली, तुमचा पक्ष उद्ध्वस्त झाला। त्याकडे लक्ष द्या। राम मंदिराची रक्षा करण्यासाठी 140 कोटी भारतीय सुज्ञ आहेत। पै ना पै वसूल केली जाईल, कुणालाही सोडलं जाणार नाही। दरम्यान अयोध्या राम मंदिर दानचोरी प्रकरणी कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं महाआरती करण्यात आली आहे। राजारामपुरी इथल्या आग्नेय मारुती मंदिरात आरती केल्याची माहिती असून ठाकरेंच्या शिवसेनेकडून घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवण्यात आलाय। चोरी करणं चौकशी, मंदिरात चोरी करणाऱ्यांची चौकशी। शिवाजी महाराज की जय। ह्या मंदिरामध्ये जे चोरी झालेली आहे, दानाची जागा घेणाऱ्यामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे, ह्या प्रकरणाची मूळ SIT चौकशी लागली। तर ह्या SIT चौकशीमध्ये ज्या लोकांना FIR मध्ये घ्यायला पावतं त्या लोकांना FIR मध्ये घेतलेलं नाही। त्यांचा ड्रायव्हर असतील, त्यांच्या घरगाडी असतील, ह्या लोकांना घेतलेलं आहे। आज आपण बघितलं तर हे जे मुख्य जे आरोपी आहे चंपत राय आणि संजय मिश्रा, ह्या दोघांना राजीनामा द्यायला लावलेला आहे, कारण त्यांचं FIR मध्ये नाव आलेलं नाही। आमचा लढा ह्याच्यासाठीच आहे की ही जी सर्व मंडळी आहेत ही भाजप, विश्व हिंदू परिषद आणि RSS ची संघटनित आहेत। तर येणाऱ्या काळात ह्या भाजप सरकारला जनता माफ केल्याशिवाय राहणार नाही। राम मंदिर दान चोरी प्रकरणी कुडाळमध्ये महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे। कुडाळ शहरातील देव मारुती मंदिरात महाआरतीचं आयोजन करण्यात आलं। सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले होते। आणि या श्रद्धेचा बाजार पहिल्यापासूनच सुरू होता, परंतु तो गेल्या 3-4 महिन्यामध्ये उघड झाला। आणि खरं तर ह्यांना जे आरोपी होते, जे चंपतराय जे त्या देवस्थानाचे प्रमुख होते, त्यांच्यावर अजूनही कुठलीही कारवाई केली नाही। आणि त्यामुळे खरं तर हिंदूंचा, आमच्या सर्वांचा भावनेशी खेळ केलेला आहे। आणि त्यासाठी कुडाळातील सर्वपक्षीय आणि महाविकास आघाडीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं होतं। जोपर्यंत ह्या लोकांना शिक्षा होत नाही, त्यातले पैसे कुठे गेले हे जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार। एक महत्वाची बातमी समोर येते। आता आषाढी यात्रेच्या आढावा बैठका बंद होणार आहेत। प्रत्यक्षात कामाची अंमलबजावणी होणार असून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या संदर्भात माहिती दिली। आढावा बैठका बंद झाल्यानं अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष फील्डवर जाऊन काम करता येणार आहे। आढावा बैठका बंद करून पालकमंत्री जयकुमार गोरे पुन्हा एकदा ऍक्शन मोडमध्ये आल्याचे दिसते। माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे की वारीच्या अनुषंगाने होणाऱ्या आढावा बैठका थांबल्या पाहिजेत। या ठिकाणी येणाऱ्या आणि आढावा घेणाऱ्या व्यवस्था आता थांबली पाहिजे। अधिकाऱ्यांना आता काम करू दिलं पाहिजे, लोकांना काम करून दिलं पाहिजे। त्यामुळे ही व्यवस्था आम्ही मागच्या वर्षी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयातून तसा आदेश आलेला होता। याही वर्षात आम्ही उद्या चर्चा करतोय, तसा आदेश येईल।
त्यामुळं अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांना काम करू देणं हे आवश्यक आहे. येऊन आढावा बैठका घेणं आणि बाकी सगळ्या गोष्टी घेणं, आता त्याच्या पुढे आपण गेलेलो आहे. मुख्यमंत्री मोदयांच्या 2 बैठका झाल्या, पालकमंत्री मोदयांच्या बैठका झाल्या, आरोग्य मंत्र्यांच्या बैठका झाल्या. आता बैठकापेक्षा प्रत्यक्षात काम महत्वाचं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.